कधी केली नाही। मला आठवतंय मगाशी देखील काही लोकांनी त्यांच्या एव्ही मध्ये पण पाहिलं आपण हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी मी आम्ही अजितदादा बसलो, किती हजार कोटी 46,000 कोटी 46,000 कोटी लागणार। पण अजितदादांनी त्याही परिस्थितीमध्ये आपली आर्थिक गडी विस्कटू दिली नाही, योजना कमी केल्या नाहीत आणि विकासही कमी झाला नाही। अशा प्रकारचं अर्थमंत्री 11 वेळा ज्यांनी बजेट सादर केलं, एक अनुभवी नेता आज आपल्यातून गेलाय। किती आठवणी सांगणार आपण, कितीतरी अशा आठवणी आहेत। मी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते। आता देवेंद्रजींच्या काळात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो। एक आमचं 24/7 काम सुरू होतं। देवेंद्रजी दिवसभर रात्रीपर्यंत काम करायचे, अजितदादा सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून काम सुरू करायचे। कधी कधी अधिकाऱ्यांना 6 वाजता 7 वाजता बोलवायचे, अधिकाऱ्यांची परपट व्हायची, धावपळ व्हायची। मी रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो। एवढं आमचं बॉन्डिंग जे 24/7 होतं, मी तर म्हणेन ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी, अशा प्रकारचं काम आम्ही करत होतो। आणि आता निवडणुका संपल्या होत्या, आता सगळं स्थिर स्थावर होत होतं आणि काळाने अशा प्रकारचा घात केला। खरं म्हणजे अजितदादा मोठ्या मनाचा होता, अगदी स्पष्ट वक्ता होता, वाह करायचा मोठ्या मनाने, अगदी खुले मनाने, दिलदारपणाने। मला आठवतंय की आम्ही देवेंद्रजीने आम्ही समृद्धीवर गेलो होतो, आम्ही आळीपाळीने ऑडी गाडी चालवली, दादा मागे बसले होते, स्पीड वाढवू दिला नाही, त्यांनी स्पीड वाढवू दिला नाही। ते म्हणाले तुम्ही स्पीडवर लक्ष होतं त्यांचं, पण मोठ्या मनाने म्हणाले माझी बॅक सीट फिक्स आहे, माझी बॅक सीट फिक्स आहे। गडकरी रंगायतांमध्ये ठाण्याला एक कार्यक्रम होता, मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर एक पुस्तक लिहिलं होतं, देवेंद्रजी आणि अजितदादा दोघंही होते। अजितदादांनी भाषण केलं, अगदी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं, सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे। आणि त्यांनी हेही म्हटलं, अरे तुम्ही दोघं माझ्यापेक्षा ज्युनियर आहात, मी तुमच्यापेक्षा सिनियर असून तुम्ही पुढे गेलात, ठीक आहे ठीक आहे, चालतं चालतं। खरं म्हणजे ते एव्ही मध्ये पण आपण पाहिलं, आम्ही तिघही पत्रकार परिषदेत होतो आणि मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी झाले तेव्हा मी म्हणालो, मला पत्रकार सारखे विचारत होते काय झालं, सांगतो संध्याकाळी। अजितदादांनी माझ्या हातून माईक घेतला, ए बाबा एकनाथरावांचं काय ते मला माहित नाही, पण मी तर शपथ घेणार। असं स्पष्ट वक्तेपणा, सगळ्यांना खळखळून हसवणारा, एकच हशा पिकला। आणि पत्रकार परिषदेत देखील कुठल्याही प्रसंगी गंभीर वातावरण कसं खेळकर करायचं हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे। बच्चों के एंटरटेनमेंट का नया डेस्टिनेशन किड्जी ऑन ZEE5। आम्ही ज्या योजना केल्या त्यानंतर काटकसर कशी करायची हे मंत्रिमंडळात देखील सांगायचे। ते सगळ्या मंत्र्यांना कुठेही तुम्ही कुठली घोषणा करू नका, अशी अशी परिस्थिती आपली आहे, असं अगदी स्पष्ट वक्तेपणा देखील। आणि आम्हाला वयाने ते मोठे होते, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे होते। खरं म्हणजे वडिलकीचा सल्ला देखील ते नेहमी द्यायचे। काही गोष्टी ते बोलायचे ते मी तर बोलू शकत नाही, परंतु अगदी मनापासून, अगदी त्यांचा आवाजामध्ये जे काही जरब होती, सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रशासनावर खूप पकड होती। पण मी जाता जाता एवढंच सांगेन की असा माणूस पुन्हा होणे नाही, अजितदादा पुन्हा होऊ शकत नाहीत। असे माणसं दुर्मिळ असतात आणि त्यातले अजितदादा होते। आणि खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये देखील
असं प्रत्येकाला वाटतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला वाटणार नाही, परंतु ते शल्य आणि ती खंत कायम राहिली. नशिबाने साथ दिली असती तर तेही झालं असं. पण आज अजितदादा नाहीत. मी अगदी मोकळ्या मनाने सांगतो, एक कर्तबगार मुख्यमंत्र्याला होणाऱ्या आपण मुकलो, महाराष्ट्र मुकला. कारण मुकला आणि खऱ्या अर्थाने सुनेत्राताई इथं आहेत. त्यांनी ज्या अतिशय धीरोदात्तपणे पार्थ आहे, जय ही जबाबदारी उचलली आहे. सांत्वन करणं सोपं असतं. ज्याचं जळतं त्याला कळतं. मी देखील भोगलेलं आहे. माझी 2 मुलं जेव्हा गेली अपघातात, माझे गुरु आनंदी अपघातात गेले, ते दुःख पाहिलंय, सोसलंय. त्यामुळे सांत्वन करणं सोपं असतं, पण सहन करणं कठीण असतं. आणि म्हणून मी अजितदादा आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांची कामं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार आपल्या सोबत कायम असणार आहेत. सुनेत्राताई आहेत, जय, पार्थ आहे, आम्ही सगळेजण, आपण आपला परिवार एकच परिवार आहे. पवार परिवार काय आपला सगळा. दादांनी देखील महाराष्ट्राला परिवार मानलं होतं आणि म्हणून आपण सगळे एका परिवारातले आहोत. आम्ही सगळेजण आपल्या दुःखात सहभागी आहोत, आपल्या सोबत आहोत. आणि दादांनी जे जे काही विचार केलेत ते पुढे नेणं. ते म्हणायचे विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. हे पुढे आपल्याला घेऊन जायचं आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद. म्हणून सामान्य प्रश्न विभागाच्या पृष्ठ क्रमांक 3 वरील भाग क्रमांक 1 साठी प्रस्तावित ₹1000 दत्तमय एवढ्या खर्चाच्या पूरक मागण्या मंजूर कराव्यात अशी मी सभागृहास विनंती करीत आहे. नेक्स्ट. सभापती महोदय, आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना महिला व बालविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना काही सदस्यांनी, सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी काही सूचना विभागासाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य एकनाथजी खडसे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य उमाताई खापरे यांनी THR आणि सकस आहारासंदर्भामध्ये काही सूचना मांडलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही केंद्र शासनाला सुद्धा प्रस्तावित करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग ही पावलं उचलत आहे. त्याचबरोबर चित्राताईंनी या ठिकाणी फक्त आदिवासी जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अमृत आहार योजना ही सुरू करण्यात यावी या संदर्भामध्ये सूचना केल्या. त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक प्रस्ताव हा विभाग तयार करत आहे. सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे यांनी रक्षक दल या संदर्भामध्ये आपण काही सूचना मांडल्यात. संगमनेरमध्ये आपण पहिल्यांदा त्या संदर्भातले आपण एक रक्षक दल सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला विभागाकडून अशा पद्धतीचं काही अनुदान प्राप्त होईल का, तर त्या संदर्भातली त्यांनी सूचना केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग हा सकारात्मक प्रस्ताव तयार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीनं गृह विभागासोबत संलग्न काय करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये योग्य ती पावलं उचलली जातील. अमोलजी मेटकरी यांनी त्यांच्या जिल्ह्यामधल्या कुपोषणाच्या संदर्भातली आणि कुपोषित बालकांच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. त्या 7 जिल्ह्यांमध्ये विशेष 11 जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षी हे महिला बालविकास विभाग कुपोषण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहेत. त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलं जाईल. सन्मान्य खोडके साहेबांनी उमेद मॉलच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, तो ग्रामविकास विभागाशी निगडीत आहे. त्यांना महिला व बालविकास विभाग त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उमेद मॉल उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील. सन्मान्य सदस्य निरंजन डावकरे साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भामध्ये इथे सूचना केली. महिला व बालविकास विभागाकडून विधी व न्याय विभागाला त्या संदर्भातली विनंती ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि सर्वच अधिक सन्मान्य सदस्यांनी सुद्धा ज्या काही सूचना दिल्या या निश्चितपणाने यंदाच्या वर्षी त्याच्यामध्ये विभाग म्हणून सकारात्मक विचार केला जाईल. मी सभापती महोदय, आपल्या अनुमतीने महिला व बालविकास विभागाच्या